निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, मी नेहमीप्रमाणेच बेडरूमच्या गॅलरीमध्ये इथे उभी आहे आणि छान असं सोनटक्क्याचं फूल इथे उमललेलं आहे. इतका सुंदर सुवास पसरलेला आहे ना. आणि त्याच्यानंतर आज माझी थोडी धावपळ आहे, कारण मी आता अचानक निघालेले आहे गावाला. आणि आता इथे आम्ही लवकर जेवायला बसलेलो आहोत का ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. तर आज मस्त अशी छान मेजवानी आहे. तर आज आहे कुकरमध्ये मस्त गरमागरम भात आहे. अजून कुकर उघडलेला नाही आहे, कारण गरमागरम भात खायचा आहे. त्याच्यानंतर छान असं वरण आहे साजूक तूप घालून. त्याच्यानंतर ताक आणि मस्त सलाडमध्ये आहे काकडी. ह्याच्यामध्ये आहे छान असं लोणचं आणि गोड पदार्थ म्हणून केलेली आहे इथे मस्त अशी शेवयांची खीर. आणि आहे इथे पावट्याची उसळ. तर आम्ही दोघीच आहोत खायला आणि आज आम्हाला संपवायचं आहे, कारण उद्या आम्ही चाललेलो आहोत बाहेर. आणि कुठे जाणार आहे मी थोड्याच वेळात तुम्हाला कळेलच. आणि याच्यामध्ये आहेत चपात्या. तर चला आता आम्ही पटापट जेवून घेतो आणि मी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. थोडीशी पॅकिंग पण बाकी आहे. तर चला भेटूयात थोड्याच वेळात. तर मंडळी, इथे तुम्हाला सगळा असा पसारा दिसत असेल. तर आता ही उद्याची बॅग मी पॅक करणार आहे. तर उद्या आम्ही खरं तर जाणार आहोत गावाला. आहे कुलदेवतेचा मोठा कार्यक्रम आहे. खूप छान असं फंक्शन आहे. तर त्याच्यामुळे असं अचानक असं आमचं ठरलेलं हा प्लॅन आहे. तर मग त्याच्यासाठी तर दिवस सुरू झाला म्हटला की आपलं टूथपेस्ट टूथब्रश ते इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे पण काही आम्हाला स्किन केअर रुटीन जे पण आहे. तर आता थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता कुलदेवतेचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर साडी तर आलीच. तर त्याच्यामुळे मग मी एकच साडी घेणार आहे जी मी तिथे घालणार आहे. तर ते मग असं साडी, ब्लाऊज, परकर असं सगळं एकत्रच ठेवलं आहे, जेणेकरून सगळं एकत्र मिळावं. त्याच्यानंतर हा छोटासा मेकअप किट घेतलेला आहे. लिपस्टिक जे पण आहेत ते, शिमर, पिन्स, त्याच्यानंतर लिप ग्लोज, आयलायनर, नंतर ही पिल्ल्याची किट्टूची छोटी लिपस्टिक, असं थोडंसंच घेतलेलं आहे. आणि हे आहे पॉकेट परफ्यूम. तर असं छोटंसं मेकअप किट घेतलेलं आहे. आणि इथे हा बो घेतलेला आहे. पटकन अंबाडा घालून हे घातलं की आपलं काम फिनिश. त्याच्यानंतर हे 2 घेतलेले आहेत गॉगल, कारण ट्रॅव्हल करताना दुपार होणार आहे, 2-2:30 वाजणार आहे. त्याच्यामुळे मग हे घेतलेलं आहे. गॉगल्स घेतलेलं आहेत. आमचे दोघांचेही गॉगल्स याच्यातच आहेत. त्याच्यानंतर तिकडे 2 दिवस आम्ही राहणार आहोत. त्याच्यामुळे मग किट्टूच्या पॅन्ट्स, टी शर्ट्स, माझ्या पॅन्ट्स ज्या घरी आपण घालतो, आणि शॉर्ट कुर्तीज. त्याच्यानंतर किट्टूसाठी एक हुडा घेतलेला आहे. तिकडे गावाला खूप थंडी असू शकते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर 2 टॉवेल्स घेतलेले आहेत. 2 दिवस आम्हाला 2 टॉवेल्स तरी लागणार आहेत. त्याच्यानंतर एक नॅपकिन, आणि जर बसमध्ये जर थंडी वाजली तर कानाला बांधण्यासाठी. त्याच्यानंतर आता तिकडे फंक्शन आहे म्हटल्यानंतर समजा कुठे जाणं झालं तर मग एक कुर्ती आणि त्याच्या खाली जे पण काही पायजमा घालायचा आहे तो घेऊन ठेवलेला आहे. आणि किट्टूसुद्धा कुलदेवीचा जो फंक्शन किंवा कार्यक्रम असणार आहे तेव्हा मग घालण्यासाठी म्हणून असा एक पैठणीचा फ्रॉक आहे. आणि आणखीन एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलेला आहे जर कुठे जाणं झालं मंदिरात वगैरे अजून कुठे तर. त्याच्यानंतर आता सध्या संक्रांत चालू आहे, हळदी कुंकू चालू आहे. त्यामुळे आता गावाला जाणार म्हटल्यानंतर जिथे जाणार तिकडे असे हे तिळगुळ घेतलेले आहेत. आणि मी जे पण काही वाण लुटलेलं आहे यावर्षी तर ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कुलदेवीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कुलदेवीसाठी मस्त छान अशी साडी घेतलेली आहे आणि खण घेतलेला आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या स्वइच्छेने आपण काहीतरी द्यावं म्हणून मग हा शिदा घेतलेला आहे. तर शिद्यामध्ये घेतलेले आहेत हे 1.25 किलो छान असे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुरीची डाळ, मुगाची डाळ,
खोबऱ्याची वाटी आणि हा गूळ आहे. ह्याच्यामध्ये ओटी भरण्यासाठीचं पण सामान मी ठेवलेलं आहे. तांदूळ ठेवलेले आहेत, कारण ओटी भरताना ना आपल्या घरचे तांदूळ असावेत, तर त्याच्यामुळे हे घरचे तांदूळ आहेत. ही आहेत 5 सुकी फळं, सुपारी आहे, अक्रोड आहे, हळकुंड आहे, बदाम आहे आणि खारीक आहे. ह्याच्यामध्ये आहेत बटाटे. तर हे बटाटे ना थोडे ओले आहेत, नवीनच बटाटे आलेले आहेत त्यामुळे ते असे दिसतात, पण चांगले आहेत. तर ही सगळी आहे शिद्याची तयारी. त्याच्यामध्ये ही ओटीची तयारी आहे, ओटीची साडी, ओटीची जी 5 सुकी फळं आहेत ती, आणि तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कुंकवाचा करंडा. तर आपण असा इकडे तिकडे प्लास्टिकचा करंडा देतो, तर ह्याच्यामध्ये मी कुंकू भरून तिथे देवीसमोर मी ओटी भरणार आहे. तर खूप छान वाटेल. म्हटलं आता पहिल्यांदाच खूप वर्षाने, जवळजवळ 40 वर्षाने हा कुलदेवीचा अभिषेक असा मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हटलं चला यावर्षी आपण कुंकवाचा करंडाच देऊया पितळेचा, आणि असं सुद्धा हळदी कुंकूसुद्धा आहेच. तर चला देवीला म्हटलं देण्याचा एक चांगला योग आलेला आहे, तर याच्यामध्ये मी कुंकू भरलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळी तयारी झालेली आहे. ओटीमध्ये जे पण काही पैसे आपण ठेवतो, तर ते मी नंतर पर्समधून ठेवणार आहे. इथे मी काही ठेवलेले नाही आहेत, कारण ओटी भरताना कधीही रिकामी ओटी भरू नये. त्याच्यामध्ये निदान 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 201 रुपये आपल्या स्वइच्छेने आपल्याला जितकं परवडेल, जितकं पॉसिबल होईल तितके पैसे आपण ठेवायचे आहेत. तर अशी सगळी तयारी झालेली आहे. आणि यावर्षी आम्ही पहिल्यांदाच बसने ट्रॅव्हल करणार आहोत, त्यामुळे सगळी तयारी करून घेतलेली आहे. मुख्य म्हणजे आवळा सुपारी, कारण ट्रेनचे तिकीट्सच मिळत नव्हते आणि आम्ही असं अचानक ठरवलेलं असल्यामुळे ना तिकीट्स मिळत नव्हते. मग शेवटी बसचं ऑप्शन आम्हाला चॉईस करावा लागला. तर ही आवळा सुपारी आहे आणि छोटासा काही काही टाईमपास आहे. ही ना खजूर वडी आहे आणि ही पेरू वडी आहे. आमच्या डोंबिवलीमध्ये ना छान असं दुकान आहे एक, गावच्या गोष्टी म्हणून असं काहीतरी नाव आहे त्या दुकानाचं. तर तिथे अशा या छान छान गोष्टी मिळतात. तर आता सगळी ही तयारी मी इथे करून घेतलेली आहे. तर चला आता मी पटापट बॅग भरते, कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. सकाळी 7ची बस आहे, त्यामुळे 6:30ला तरी घरातून निघावं लागेल. नंदू सोडायला येणार आहे. तर आता हे मी पटापट जो पसारा आहे तो पटापट पॅक करून घेते. तर चला आता उद्या आम्ही निघू ना, तेव्हा पुन्हा आपण भेटूयात. सकाळी 6:30ला कसा काळोख असणार आहे, खूप थंडी असणार आहे, तर तेही वातावरण तुम्हाला मी दाखवेनच. तर चला आता आपण भेटूयात उद्या. तर अशा 2 बॅगा रेडी केलेल्या आहेत. रेड बॅग किट्टू घेणार आहे आणि ब्लॅक बॅग मी घेणार आहे. तर जे काही हलके फुलके कपडे होते ना ते रेड बॅगमध्ये भरलेले आहेत, जेणेकरून माझं पण थोडंसं ओझं कमी होईल आणि तिलाही मजा, मी जे करणार असते ते तिलाही करायचं असतं, तर सो ती पण एन्जॉय करेल ट्रॅव्हल. तर अशा प्रकारे आता माझी बॅग पॅक झालेली आहे आणि आता मी झोपायला जाते, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. 7ची बस पकडायची आहे. जवळजवळ घरातून 6:30ला तरी निघावं लागणार आहे. तर चला भेटूयात उद्या. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि बघा किती काळोख आहे. आम्ही सकाळी लवकर उठलो आहोत आणि 7ची बस आहे. आता 5:45 होत आले असतील. तर इथे देवपूजा झालेली आहे. तुळशीजवळ छान असा दिवा प्रज्वलित केलेला आहे. मस्त छान थंड वाटतंय बेडरूमच्या गॅलरीमध्ये. तर हे बघा इथे देवपूजा मस्तपैकी झालेली आहे आणि माझं तर लवकर आवरलेलं होतंच, तर किट्टू आवरत होती. तर किट्टूलासुद्धा सकाळी मी लवकर उठवलेलं. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर लिफ्टमधून आम्ही आता खाली उतरत आहोत. तर मस्त आता किट्टूसुद्धा मस्त ट्रॅव्हल एन्जॉय करते. तिला खूप मजा येते ती बॅग अशी खांद्यावर घ्यायला, कारण मी पण घेतली आहे ना, त्यामुळे ती पण आता मस्त एन्जॉय करणार आहे. खूप दिवसानंतर आम्ही खरं तर बसमध्ये आता बसणार आहोत, कारण बस खरं तर लागते. ट्रेनमध्ये कसं मस्त छान हिंडता येतं, फिरता येतं, पाय मोकळे करता येतात, पण असो इलाज नाही. तर आता नंदू इथे आम्हाला सोडायला येतोय. तर मस्त बघा बाहेरचं जे वातावरण इतकं शांत आणि थंड आहे ना, रस्त्यावर कोणीही जास्त नाही आहे, कारण आम्ही जवळजवळ 5:15 6:30च्या दरम्यान इथून निघालेलो आहोत. कारण आमच्या घरापासून जे बसस्टँड आहे ते थोडंसं दूर आहे. तर मस्त आम्ही स्वेटर वगैरे घातलेले आहेत
आणि खूप छान वाटतंय. थोडी थंड हवा येते अंगावर आणि रस्ता एकदम क्लीन आहे. नाहीतर नेहमी रस्त्यावर आपण कधी जात असू ना, तेव्हा नेहमी ट्रॅफिक तरी असतं, नाहीतर माणसांची गर्दी असते. पण असा मोकळा रस्ता ना बघावा तर तो सकाळीच पहाटे. तर फायनली जवळ-जवळ 20 ते 25 मिनिटांनंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला इथे पोहोचलेलो आहोत. तर इथे जिमखान्यावरून या सगळ्या बसेस सुटतात आणि आता इथे बस थांबलेली आहे. आणि किट्टू काय खाते? वडापाव आहे ना? कसा आहे? टेस्टी आहे? येस. आणि हे काय काय आणलंय? पॉपकॉर्न, चणे आणि लेमन गोळी. ऑरेंज ऑरेंज. येस. चला आता आम्ही खाऊन घेतो. तर इथे पनवेलवरून आमची बस आता इथून सुटलेली आहे. पनवेलला तिने स्टॉप घेतलेला. आम्ही छान मस्त पेटपूजा केली आणि बघा किती धूळ उडते. तर आम्ही काचा पूर्ण लावून घेतलेल्या, कारण बसमध्ये हाच प्रॉब्लेम आहे की आपण जर बाय रोड गेलो ना तर सगळी धूळ माती ही आपल्या अंगावर येत असते आणि त्याच्यामुळे ॲलर्जी होत असते, सर्दी खोकला होत असतो. तर तुम्हाला दिसतच असेल की काचेतून किती धूळ अशी वातावरणात दिसते. तर या सगळ्याची ॲलर्जी होऊ नये म्हणून आम्ही काचा बंद केलेल्या. पण काचेमधून सुद्धा मस्त छान क्लिअर असा सीन दिसत होता. तर तो आम्ही दोघी मिळून मस्त एन्जॉय केला. तर हळूहळू रस्ता कटतोय, कारण बसमधून आहे ना वेळ जात नाही, फिरायला मिळत नाही कुठेही. त्याच्यामुळे खिडकीतून बाहेर बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आणि जेव्हा स्टॉप येईल तेव्हा खाली उतरायचं, काहीतरी खायला घ्यायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सीटवर येऊन बसायचं. तर हे असंच आमचं प्रत्येक स्टॉपला चालू होतं आणि जवळजवळ 6-7 तास तरी आम्हाला झाले आणि 6-7 तासानंतर आमचं डेस्टिनेशन येणार होतं. तर आमचं गाव आहे चिपळूण. तर आम्हाला उतरायचं होतं चिपळूणला. तर सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही तिथे वाट बघत होतो. एकतर बस लेट होती, 8 वाजता आली. खरं तर 7 वाजता हा विठ्ठलवाडीचा टायमिंग त्या तिकीटवर लिहिला होता. काकडी घेतलेली आहे, गावठी, आणि त्याच्याबरोबर छान असं एक मीठसुद्धा मिळालेलं आहे. चला आता आम्ही काकडी एन्जॉय करतो. तर आता इथे थोड्याच वेळात म्हणजे अगदी मला वाटतं 15 ते 20 मिनिटात आम्ही चिपळूणला पोहोचणार होतो. आणि अशा प्रकारे आम्ही मस्त दोघींनी बसमधून जर्नी केली, चिपळूणला पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुलदेवतेचं जे पण काही अभिषेक आहे, जो सोहळा आहे, तो सुरू होणार होता. तर अशा प्रकारे छान अशी आम्ही जर्नी केली. तर आता उद्या आम्ही काय कार्यक्रम अटेंड केला हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर ही आमची होती फक्त मुंबईपासून ते चिपळूणपर्यंतची जर्नी आणि त्याच्यात आम्ही काय काय केलं, कशी कशी तयारी केली, कशी बॅग भरली. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.